नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात सगळे? सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषाने पंढरपूर आनंदाने आणि उत्साहाने भरून जाते. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात जी एकादशी येते तिला आषाढी एकादशी असे म्हणतात. ही एकादशी सर्वात मोठी असते आणि या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. वर्षातील 24 एकादशींपैकी या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील सर्व वारकरी पंढरपूरच्या वारीला जातात. आयुष्यात एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हटले जाते. 800 वर्षांपासून ही वारीची परंपरा चालू आहे आणि आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. असे म्हटले जाते की आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेषनागावर निद्रिस्त होतात आणि कार्तिक एकादशीला ते जागे होतात. या आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वराची, देहूवरून तुकारामांची आणि त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून कबीर यांची आणि पैठणमधून एकनाथांची पालखी निघते आणि या पालख्यांबरोबरच वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत वारीमध्ये सहभागी होतात. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी पहाटे उठून चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात. त्यानंतर तुळसपत्र वाहून विठ्ठलाची पूजा करतात. वारकरी हे विठ्ठलाचे ते सावळे रूप पाहून तृप्त होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व भाविक उपवास करत असतात. सर्व वारकरी शेतामध्ये पेरणी करून नंतरच वारीला निघतात. विठ्ठलासमोर प्रार्थना करतात, या वर्षीची सुगी चांगली येऊ दे, कोणावरही कोणते वाईट संकट येऊ नये, सर्व चांगले व्हावे यासाठी मनोभावे प्रार्थना करतात. लाखो वारकरी भक्तिभावाने इथे प्रार्थना करतात. यावर्षी 6 जुलै 2025 रोजी वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीला उपवास, व्रत यासोबतच काही प्रभावी उपाय करणे खूप गरजेचे आहे. या प्रकारे सेवा केल्याने साक्षात विठ्ठल आपल्याला प्रसन्न होतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक साधा आणि सोपा, अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास करणार आहात तर उपवासासोबतच करा हे महत्त्वाचे काम. गुपचूप इथे ठेवा तुळशीचे 2 पान. घरामध्ये इतका पैसा येईल की तुम्ही विचारही करू शकणार नाहीत. कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती तुमची पूर्ण होईल. अगदी साधा, सोपा आणि अत्यंत प्रभावी आणि विठ्ठलाला प्रिय असलेल्या तुळशीपत्राचाच हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला आषाढी एकादशीलाच करायचा आहे. आषाढी एकादशीला हा उपाय कधी करायचा तर सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. या दिवशी हा उपाय ज्या घरात केला जाईल त्या घरावर भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील. 100 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समाधान नक्की लाभेल. तुळस ही विठ्ठलाला म्हणजेच भगवान विष्णूला देखील खूप प्रिय आहे आणि तुळशी संबंधित काही उपाय जर तुम्ही या दिवशी केले तर विठ्ठलाचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील. धार्मिक मान्यतेनुसार तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे, त्याबरोबरच माता लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि त्यामुळेच या दिवशी तुळशीचे उपाय करणे अत्यंत प्रभावी मानले जातात. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशी संबंधित काही उपाय केलेत तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम नांदेल. तुळस हे शुद्धतेचे देखील प्रतीक आहे. तर तुळशीमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये कायम टिकून राहते. त्याचप्रमाणे तुळशी संबंधित काही उपाय केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतो. जर तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला पैसा मिळत नसेल, तुम्हाला सतत अडचणी येत असतील, कोणत्याही कामात लवकर यश मिळत नसेल, हवा तितका पैसा मिळत नसेल आणि पैसा नसल्यामुळे सतत संकटांना सामोरे जावे लागत असेल किंवा तुमच्याकडे पैसा येतो पण तो पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा बाहेर निघून जात असेल
तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे पण स्थिर नाही आहे. उद्योग व्यवसायात तुम्हाला प्रगती होत नसेल, त्याचबरोबर हवा तेवढा पैसा मिळत नसेल आणि नोकरीमध्ये देखील तुमची प्रगती होत नसेल किंवा तुमच्यावरती खूप सारे कर्ज आहे, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय करायचा असेल तर तुळशीची पाने ही त्या दिवशी तोडायची नाही आहे, तर ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये असा नियम आहे. या दिवशी तुळशी माता ही तिच्या हरीसाठी व्रत करत असते आणि त्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये म्हणूनच तुळशीची पाने एकादशीच्या दिवशी तोडली जात नाहीत. म्हणूनच आदल्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवायची आहे. जर तुम्हाला तुळशीची पाने तोडणे लक्षात नाही राहिले किंवा शक्य झाले नाही तर तुम्ही फुलवाल्याकडे तुळसपत्र मिळतात त्याच्याकडून देखील विकत आणू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. शक्य झाल्यास सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरच उठायचे आहे आणि स्नान करायचे आहे. स्नानाच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकून स्नान करायचे आहे आणि थोडेसे गंगाजल असेल तर ते देखील आवर्जून त्यामध्ये टाकाच. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तर कपडे तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे असतील तर उत्तमच आहे, परंतु काळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही परिधान करू नका. त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे व त्यामध्ये गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे. 2 तुळशीपत्र त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. देवघरासमोर बसायचे आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एका ताम्हणामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती तुम्हाला ताम्हणामध्ये ठेवायची आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती ताम्हणामध्ये ठेवायची आहे. आणि या तुळशीपत्र मिश्रित पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे देखील पठण करू शकता. आणि जर विठ्ठलाची विष्णूची दोन्हीही मूर्ती नसतील तर बाळकृष्णाची मूर्ती ही सर्वांच्याच घरामध्ये असते, तर त्यावर देखील तुम्ही अभिषेक करू शकता. कारण विठ्ठल हा श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहे आणि बाळकृष्ण हा देखील विष्णूंचाच अवतार आहे. जेव्हा आपण तुळशीपत्र पाण्यामध्ये टाकून त्या शुद्ध पाण्याने अभिषेक करतो त्यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही. आणि विठ्ठलाला देखील तुम्ही बघितलं असेल तुळशीचीच माळ गळ्यामध्ये असते. मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला ती मूर्ती देवघरामध्येच ठेवायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. पिवळ्या रंगाचा नैवेद्य असेल तर मिठाई दाखवू शकता. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले देखील अर्पण करायची आहेत. जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण करता त्यानंतर नैवेद्यावर तुम्हाला 2 तुळशीची पाने ठेवायची आहेत आणि ती पालथी ठेवायची आहेत. याशिवाय अर्पण केलेला नैवेद्य ग्रहण करत नाहीत असे म्हटले जाते. तर तुळशीपत्र आवर्जून नैवेद्यावर देखील अर्पण करा आणि दोन्ही हात जोडून मनोभावे देवाला प्रार्थना करा. तुमच्या परिवारासाठी सुख शांती समाधान आनंद बरकत सर्व काही मागा. त्याचबरोबर सर्व कामांमध्ये यश मिळावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी जितकी जास्तीत जास्त सेवा कराल तितकी तुम्हाला फलदायी ठरेल. या दिवशी तुम्ही मूर्तीच्या समोर बसून विष्णू सहस्त्रनामाचे पठण देखील करू शकता. विष्णू सहस्त्रनाम याचे पठण करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही श्रवण तरी नक्की करा, पण शक्यतोवर लवकरात लवकर उठून आवरून वेळात वेळ काढून तुम्ही भक्तिभावाने या प्रकारे अभिषेक पूजा करून त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण नक्की करावे. या प्रकारे अत्यंत प्रभावी उपाय आणि मनोभावे प्रार्थना सेवा तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी आवर्जून करायची आहे. माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.